ही आहे शेताकडून गावाकडं जाण्यासाठीची वाट. ह्या ठिकाणी तरी जरा वाटासारखी वाट दिसत आहे, परंतु आणखी पुढं गेल्यानंतर तुम्हाला वाटही जाणवणारच नाही. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय माझी गाडी माझ्या आखाड्यापर्यंत गेली पाहिजे, माझ्या शेताच्या बांधापर्यंत गेली पाहिजे, परंतु माझ्या बांधाला धक्का लागला नाही पाहिजे. असं शक्य आहे का? शासन म्हणतंय 8 फुटाऐवजी 12 फुटाचा रस्ता, परंतु बऱ्याच ठिकाणी रस्ते बुजले गेले आहेत आणि रस्ते बुजल्यामुळे आपापल्या परीने लोक वागत आहेत. तरी ह्या शासनाने प्रत्येक वेळी शेतकऱ्यांची अडचण जाणून घेऊन शेतीसाठी रस्ता हा खुला करून दिला पाहिजे. जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या प्रगतीचा एक कणभर भर पडेल, प्रगतीत एक कणभर भर पडेल. अगोदर तर रस्ता नाही आणि ज्यावेळेस रस्ता होईल त्यावेळेस एक कणभर भर पडेल. म्हणून सरकार मायबापला माझी हात जोडून विनंती आहे, प्रत्येक शेतकऱ्यासाठी शेतात जाण्यासाठी जो रस्ता असतो तो रस्ता किती महत्त्वाचा आहे हे शासनाला माहिती नसून हे शेतकऱ्यालाच माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी शेतकरी आडवाआडवी जरी करीत असेल, परंतु नियमानुसार ज्या ठिकाणी शासकीय रस्ते आहेत, नकाशाप्रमाणे आहेत, ते रस्ते काढणं शासनाचं काम आहे. बऱ्याच ठिकाणी गुत्तेदारच काम करतात रस्त्याचे, परंतु त्या ठिकाणी आडवाआडवी केली जाते. खरंच ज्यावेळेस गरज लागते सरकारला जागेची त्यावेळेस सरकार कालच्या झोपड्या बघितल्या का दिल्लीतल्या, तशा प्रकारे रातोरात काम करतं. परंतु लोकांसाठी शासन रातोरात कधीही काम केलेलं कुणीही पाहिलेलं नाही.